हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल. आणि अडचणी अनेक येतात, पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे. मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय. आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो. एक मिनिट आलोक 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 देशपांडे. नमस्कार, मी आलोक देशपांडे. गेली 5 वर्षात आपल्या राज्याने इतकं काय काय बघितलं, द्वेष, आरोप, सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं. ही पुढची 5 वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का? राजकारण थोडं वेगळं असेल का? याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? पूर्णपणे वेगळं असेल. मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ. आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे, कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलंय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे 2019 पासनं तर 22.5 पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू. दीपक बातुसे. सर, लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात